नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कलर्स मराठीवर अशोक मामा ही नवी कोरी मालिका आपल्या भेटीला आलेली आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी रसिका वाघडकर. हाय. हॅलो. मस्त. खूप खूप अभिनंदन, कारण का ह्या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा तू आमच्या भेटीला येतेस आणि कलर्स म्हणजे तुझं दुसरं घर आहे. सो माहेर घरी परत आली आहेस तू. येस, ॲब्सोल्युटली. आणि खरोखर मी कलर्स मराठीची खूप आभारी आहे की त्यांनी इतकी सुंदर मालिका आणि इतकी छान भूमिका मला परत दिलेली आहे. आणि अशोक मामांबरोबर, अशोक सराफ यांच्याबरोबर काम करायला मिळणं हे मला वाटतं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं आणि तुझं ते स्वप्न इतक्या लवकर पूर्ण झालं, खरंच खूप भारी गोष्ट आहे. तर सांग, कसा आहे ओव्हरऑल एक्सपिरियन्स? आणि आज आपण पहिला भाग बघितला, त्याच्यामुळे मला तुझ्याकडून तो पहिला मालिकेच्या शूटचा दिवस ऐकायचा आहे. येस, अर्थात अशोक सराफ म्हणजे जेवढे ग्रँड ते आहे तेवढाच ग्रँड एक्सपिरियन्स आम्हाला त्यांच्यासोबत काम करताना सुद्धा मिळतोय आणि वेगळी भूमिका आहे. त्याच्यामुळे मला हे पात्र करताना एक वेगळीच मजा येते, कारण का 1.5 वर्ष मी सावी ही भूमिका साकारत होते आणि एका वेगळ्याच अपिअरन्समध्ये, वेगळ्याच एक अर्बन लेडी मी आता करते आहे. त्याच्यामुळे छान वाटतंय, खूप शिकायला मिळतंय आणि खूप गोष्टी अनलर्न करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे मी. शिस्त म्हणजे शिस्त हा डायलॉग मला वाटतं ह्या पहिल्या एपिसोडमध्ये आता बघितलाच आहे, पण मला वाटतं तो मालिका जिथपर्यंत सुरू राहणार आहे तो गाजणार आहे तो डायलॉग. सेटवरती साधारण कसं वातावरण असतं? मला सुरुतकडून असं कळलं आहे की शिस्त म्हणजे शिस्त ही सेटवरती नसते, आम्ही खूप धमाल करतो. सो तुझा काय? याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट असं वातावरण असतं. आम्ही खूप धमाल, मजा मस्ती करत शूट करत असतो आणि अशोक सराफ स्वतः ते इतके मजेदार आहेत. इन रिअल लाईफ सुद्धा ते खूप ह्युमरस आहेत आणि त्याच्यामुळे ते वातावरण खूप हसतं खेळतं ठेवत असतात. पण मला सांग की तुझी याच्यामध्ये ना थोडी नोकझोक बघायला मिळते त्यांच्याबरोबर. या सगळ्या सीन्सचं सुरुवातीला थोडंसं दडपण आलेलं का गं, ज्यावेळेस तुला कळलं की तुझी भूमिका अशी अशी असणार आहे आणि हे असे सीन्स आपल्याला करायचे? खरं तर हो, सुरुवातीला आलं होतं आणि पण मी असं म्हणेन अशोक सरांनीच ते दडपण कमी केलं, कारण का त्यांनीच खूप पॉझिटिव्हिटी आणि ऊर्जा दिली की तू करशील म्हणून, आणि तिथेच मला बळ मिळालं होतं. ही भूमिका आणि रसिका यांच्यामध्ये साधारण काही साम्य आहे का? म्हणजे ती जितकी विचारांनी एक मॉडर्न आहे किंवा तिचं एक स्पष्ट वेगळं मत आहे, तर असं काही साम्य आहे का? बऱ्यापैकी साम्य आहे, पण मला असं वाटतं की दोघी जणी आम्ही ज्या सिच्युएशन्समध्ये आता, म्हणजे ही ज्या सिच्युएशनमध्ये जगणार आहे ती कम्प्लिटली डिफरंट सिच्युएशन आहे. त्याच्यामुळे साम्य असं मी नाही म्हणणार, पण येस, ही एक कॉर्पोरेट, अर्थात हे एक प्रचंड वेगळेपण आहे की भैरवी ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये वावरणारी मुलगी आहे आणि मला त्याचा अजिबातच एक्सपिरियन्स नाही आहे. सो हा एक वेगळा तिचा एक ॲस्पेक्ट आहे जो मला करायला मिळणार आहे. मला सांग की तू तुझ्या आजोबांशी किती जास्त कनेक्ट आहेस? ओ, अनफॉर्च्युनेटली मला माझ्या आजोबांचा सहवास कधी लाभला नाही. सॉरी. सो येस, पण लहानपणी आमच्या गावामध्ये गोखले आजी आजोबा म्हणून आहेत. ते म्हणजे आजी आता नाही आहेत, पण त्या आजोबांसोबत ते माझ्यासाठी आजोबा आहेत. सो त्यांच्यासोबत माझ्या खूप अशा आठवणी आहेत की गोष्टी सांगणं, म्हणजे त्यांच्याकडनं गोष्टी ऐकून घेणं आणि श्लोक म्हणणं, या अशा बऱ्याच आठवणी आहेत. क्या बात आहे. शिस्तीवर खरं तर खूप गोष्टी अवलंबून असतात असं कायम म्हटलं जातं आणि या मालिकेमधून या प्रमाणामध्ये थोडाफार एक लोकांनाही काय म्हणतो, एक उपदेश म्हणतो ना आपण, की सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे की शिस्त, वेळ पाळणं. आणि हे तुझा काही असा एक्सपिरियन्स स्वतःचा आहे का की वेळेच्या बाबतीमध्ये हे पाळलंच पाहिजे, किंवा असं तू असं पुढे काही कोणाला सांगितलं आहेस किंवा तू ती गोष्ट फॉलो करतेस? सॉरी, मला एकदा परत. सॉरी. शिस्त म्हणजे शिस्त हा डायलॉग आहे. सो वेळ पाळणं किंवा शिस्त असणं एखाद्या गोष्टीसाठी ह्या बाबत सांगितलं जाणार आहे. सो तुझा असं काही अनुभव आहे का की तू ती गोष्ट पाळायची असं तू ठरवलंस आणि ते तू केलंस? मला वाटतं की कामाच्या बाबतीत वेळ पाळणं हे या बाबतीत मी थोडीशी डिसिप्लिन्ड आहे. अदरवाईज मी तेवढी डिसिप्लिन्ड किंवा शिस्त म्हणजे शिस्त अशी आहे असं मला नाही वाटत. मला वाटतं मालिका आत्ता सुरू झाली आहे, त्याच्यामुळे एक एक भाग जसा येईल तसं आम्हाला अजून तुमच्या भूमिका खूप छान कळत जातील. त्यामुळे त्यानंतर मी सेटवरती पुन्हा येईन तेव्हा आपण अजून गप्पा मारू. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.